मंडळी नमस्कार. आजचा नवीन टॉपिक तुमच्यासोबत घेऊन आलो ते म्हणजे मिरचीला पिकामध्ये पहिली आडवणी किंवा ड्रिंचिंग तुम्ही म्हणू शकता. तर आपण बघू शकता पंपच्या साहाय्याने कशा पद्धतीने इझिली जे आहे आपण ते ड्रिंचिंग करू शकतो. तुम्ही बघितलंच असेल जुगाड वगैरे की जे पंपला जे आहे समोर जे वाटी लावत असतात आणि त्या साहाय्याने जे आहे ते दवाई जे आहे ते टाकायचं काम करतात. परंतु आपल्याला माहीत आहे आपल्या झाडाला किती हवा आहे किती नाही, त्या प्रमाणात आपण टाकू शकतो. त्या वाटीने काय होते सारखं प्रमाणात सारखं झाडाला जाते. पण असं काय होते की आपल्याला ज्या झाडाला जितकं टाकायचं आहे तितकं आपण असं टाकू शकतो. त्यामुळे आम्ही या पद्धतीने टाकत असतो. तर पहिली जे आपली ड्रिंचिंग आहे किंवा आडवणी आपण करत आहोत, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने. हे बघा, एकदम मुळामध्ये जात असते दवाई, काही फरक पडत नाही. तुम्ही असं सोडा, दवाई बंद होणार, दाबा, दवाई चालू होणार. तर याच्यामध्ये आपण काय काय घेतलं, तर पहिलं तर घेतलं मुळाची वाढ होण्यासाठी ते घेतलं आहे ह्युमिक 98% वालं ह्युमिक घेतलं आहे. आणि त्याच्यासोबत मग आता एक घेतलं बुरशीनाशक. तर बुरशीनाशक आपण चांगल्या कंपनीचं घेतलं आहे रोको नावाचं बुरशीनाशक तुम्ही बघितलं असेलच. तर त्याचा फोटोसुद्धा मी तुम्हाला इथं स्क्रीनवर टाकतो. तर ते आपण घेतलं आहे बुरशीनाशक आणि त्यासोबत घेतला आहे इन्सेक्टिसाईड. तर इन्सेक्टिसाईड कशाला, तर अळी जे आहे ते खोडकिडा लागण्याची भीती असते, त्याकरिता आपण थोडंसं जे आहे ते क्लोरोफायरिफॉससुद्धा घेतलेला आहे. त्याचासुद्धा मी तुम्हाला पिक्चर जे आहेत तो स्क्रीनवर शेअर करतो. तर हे 3 घटक घेतले आहे आपण. आणि त्याच्यामध्ये आपण घेतला आहे 19-19-19. कारण सध्या जे आहे ते मुळं जे आहे ते लहान आहे, त्याकरिता डायरेक्टली जे आपण फर्टिलायझर देतो ते अपटेक करायला त्याला वेळ लागते. त्या कारणाने आपण ड्रिंचिंगद्वारे जे सोल्युबल खतं असतात 19-19-19 म्हणजे 3 NPK, तर तिन्ही खतं जे आहे त्याला मिळत असते. कारण लहानपणी सर्वांगीण वाढ होण्याकरिता त्याला तीनही घटकाची गरज असते, त्याकरिता आपण तीनही घटक त्याला देत आहोत. तर एवढंच होतं, आणखी काही नाही. बस एवढीच आपण पहिली ड्रिंचिंग करतो.